या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। विरोधकांनी ईव्हीएम बाबत केवळ आरोप करण्यापेक्षा ते सिद्ध करावेत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिली आहे। एखादं वाक्य म्हटलाच नाही त्याच्या तोंडी कसं घालायचं? म्हणजे परवा निकाला दिवशी एबीपी माझाने सुदैवाने सगळं सेव्हिंग त्यांच्याकडे असं माझ्याकडे असतं की ज्याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं पुन्हा एकदा उद्धवजींच्या वाईट म्हणजे कुठे होतं रे वस्तुस्थिती मांडली। मांडवाकडून खूप पाणी गेली, पुलाकडून खूप पाणी गेलं आहे। एक दिवस असा गेला नाही की यांनी मोदीजींना शिव्या नाही दिल्या। मग विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजी विचारून उद्धवजींनी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकत। अशांना पुन्हा एकदा घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं सगळं म्हटलं। पण हे दाखवलं व्यवस्थित, हे तुम्हाला मानलं पाहिजे। पण टिप्पणी काय केली की चंद्रकांत दादा उद्धवजींना शिवसेनेला घ्यायला सकारात्मक। तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम ॲप्रिशिएटिंग यू, याला कौशल्य लागतं। दादा प्रदेशाध्यक्ष महिलेकडे जाऊ शकणार का? प्रदेशाध्यक्ष पद हे महिलेकडे जाऊ शकणार? एक प्रश्न रुपये यांनी काही विचारलं होतं? प्रदेशाध्यक्ष मंत्री पदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे, तुम्ही मात्र निश्चित दिसताय, नेमकं काय? मी म्हटलं ना की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा करायची नसेल, इच्छा व्यक्त करायची असते। नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, अनुशासन आम्हा प्यार। आम्हाला अनुशासन प्यार आहे की कोणी असं विचार की मुंबईत काय काम आहे, दिल्लीत काय काम आहे। आपलं गप मी सकाळपासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक घेतो, तो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतो। त्यामुळे जेव्हा निरोप येईल तेव्हा तुम्हाला सांगून जाईल। अशी पतंगबाजी केली जाते की दादाचं मंत्रिपद जाणार वगैरे वगैरे वगैरे, ज्याच्या नशिबात जे असतं ते होतं। असे जाऊ। हा, तुम्ही काय म्हणता? प्रदेशाध्यक्ष पद महिलेकडे प्रदेशाध्यक्ष काहीच माहीत नाही म्हणजे, कारण आता प्रदेशाध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायची ना। आमच्याकडे 4 महिने उशीर झाला, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची, राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली। त्याला 2 राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती, महाराष्ट्र आणि झारखंड। आता सुरू झालं, आता सदस्यता होईल, मग बूथ अध्यक्ष होतील, मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील, मग मंडल अध्यक्ष होतील, मग राज्याध्यक्ष होईल, निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्राध्यक्ष होईल। तर या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे, महिला होणार आहे, नोन होणार आहे, अननोन होणार आहे, हे सगळंच काळाच्या ओघात ठरेल। पुण्याचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप त्यांनी आरोप केला आहे की ईव्हीएम ॲक्टमधील इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि 15 ते 20% मतं ही अगोदरच पिढी स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही। पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल। ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल, ते म्हणाल तर खोटं असेल लोक वेड्यात काढतील। सीएम पद आता आपण काय म्हणू? सीएम पदासाठी तुमचंही नाव चर्चेत झालं, सरप्राईज देऊ शकतो। आता एकदा म्हणता की माझं मंत्रिपद जाणार, म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे जाणार असं म्हणतात। बघा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया बघा, मुख्यमंत्र्यांकडे जाणार। 2 मिनिटापूर्वी काय म्हणाले की तुमचं मंत्रिपद जाणार, 2 मिनिटांनी काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री होणार। आता काय ते एक तर शपथविधी कधी होईल दादा? होता की ज्या लाडक्या बहिणींनी या सरकारला तारलं असं जे काही म्हटलं जातं, किंवा या कॅबिनेटमध्ये महिलांना तितकं स्थान मिळावं असं तुम्हाला वाटतं? महिला आमदार नेहमीच बीजेपीचे जास्त असतात, महिला मंत्री सुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो। आता यावेळेला एकूण असं आहे की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो। रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो, जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो, आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो, पुरुष महिला सांभाळायला लागतो, आणि हे आमचे श्रेष्ठी त्याच्यात हुशार आहेत, ते करतील।